शोभा शोभा अशा तुम्ही अचानक येत जाऊ नका हो. कधीतरी सामान्य लोकांसारखे जिन्या बिन्यावर नाही या ना, एकदम डायरेक्ट. तुमचं पाकिट द्या ना. पाकिट कशाला द्या ना. पाकिट कशा द्या ना, सांगते मी. बर थांबा देतो. हसू नका, थोडं जुनं आहे बघा. म्हणजे अहो काय करताय? हो म्हणजे ते आधार कार्डच्या ऑफिसात वय तुम्ही पण म्हणजे ना. अरे आलास झाला पगार. बोनसचं काय झालं ते? बोनस तर काही बोलले नाही. अरे अजून तू याच्यातच अडकलायस का? बघ ना. या हा आपला फोटो हो किती छान आलाय. रे मोन्या, पण ती बाई तर म्हणाली होती 2-3 महिन्यानंतर मिळणार म्हणून. काय गोळ घातलास? मी काय नाही गुळ घातला. नाही, मालकांची काय बी चूक नाही त्यात. ते काय त्यांचं नाव, खोटे बाई ना, ते मला बाजारात भेटल्या. नेमक्या मलाच भेटल्या. आपल्या घरचाच पत्ता विचारत होत्या. तुलाच बरे सगळे बरोबर भेटतात ग. हा म्हणजे काय? पण ते जाऊ दे. मस्त आलाय रे फोटो. तुझा जरा काळा आलाय, माझा छान आलाय. मी बारीक पण दिसते याच्यात बघ ना. खरंच झाली की काय? थँक्यू 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 काय, माझं कामच आहे ते. त्या परी आहे ना, त्या परीसारखंच काम कर. किती काम आहे. अहो तुम्हाला सांगितलं होतं ना जादू करत जाऊ नका म्हणून. तुम्ही का केली? मालक तुम्ही कधी आलात? मी कधी आलो सुद्धा. तुम्हाला सांगितलं होतं ना जादू करू नका. कशाला करता हो जादू? आता मी परी आहे ना, मी जादू नाही करणार तर काय करणार? अहो असं नाही, पण तुम्ही तुमच्या जगात नाही येत ना. आमच्या जगात हे नाही चालत. तुमच्या जगात मी तरी कुठे चालते, पण हाय ना मी इथे, मग जादू बी चालणार. तुम्ही काही सांगितलं तरी माझं ऐकणार नाहीये, तुम्हाला कळलंय. जाऊ दे, मी आपली तयारी करतो, ऑफिसला जातो. मालक काय करत जाऊ नका. असं काय करताय तुम्ही? मालक काय ओ काय तुम्ही पण जाऊ. बरं आता मी जातो. हा चला. मालक काय बरं मी निघतो आता. प्लीज आता नका हो असं करत जाऊ सारखं. कसल्या गप्पा चालल्यात? हा तुला बुटीकला जायचं नाही? काय मग निघाल होत. पगाराचं काय झालं? काय विसरूनच गेले मी. ते काय झालं, तू फोटो काढायला लवकर बोलवून घेतलंस ना, म्हणून मग पगार घ्यायचा राहिला. आता माझ्यावर ढकलू नको. निघताना घेताना आला. अगं पण निघताना कसं घेणार, मध्येच निघालो होतो ना. हा त्यामुळे मागायला कसं तरी वाटलं. आणि जेव्हा मी परत गेलो होतो तेव्हा मॅडम घरी गेल्या होत्या, त्यामुळे. तुझ्या मेहनतीचे हक्काचे पैसे आहेत ते मागायला लाज कसली वाटते? हो. आणि हे बघ मोन्या, आज जर पगार घेऊन नाही ना आलास तर तोंड दाखवू नकोस मला. बरं निघ आता. काय तुझी कामं होत आहेत की नाही? चल ना, आटप लवकर. हा करते. थोडं साफसफाई बाकी आहे. काम कर. मी किती काम करणार? माझ्याकडे जादू आहे, मी जादू करणार.
हाय ग काय ग काय झालं भूत बघितल्यासारखी काय पडतेस काय झालं बोल तरी जानू जादू करते काय भानू जादू करते ए काय बोलतेस मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तुमच्या घरात केर आपोआप केर उचलत होता अंजू काय बोलतेस तोंडाला येईल ते बोल नको माझ्यासमोर माझ्या डोळ्यांनी बघितलं माझ्या विश्वास नाही वाटत. हा डोळ्यांनी बघितलं शांताच्या वेळी डोळ्याने कोणी बघितलं होतं तूच ना हा आणि काय म्हणाली होतीस भानू चेटूक करते चेटूक आणि आता म्हणते भानू जादू करते म्हणून जादू ती नाही तू करतेस तू हा काय जादू केलीस माझ्या नवऱ्यावर लॉटरीचे पैसे हिसकावून घेतलेस अहो, मी नाही हिसकावून घेतलं. तुम्ही काय बोलताय मी काय बोलते अहो, तुम्हाला तू आता ना उगाच विषय काढून ना माझं डोकं फिरवू नकोस चल जा मावशी काय माझ्या आईच्या घरी कुठे चाललीस हा तिचे कान भरायला चाललीस चल स्वतःच्या घरी जा चल चालली लगेच चल घरी जा चल हा या बायका ना खरंच काय होईल काय झालं आज कोणी डोकं फिरवलं तुमचं काय सांगू हो समीर भाऊजी या आपल्या चाळीतल्या बायका नुसते आमच्या ना भानूच्या जीवावर उठलेत काय म्हणताय कोण उठलं तिच्या जीवावर सांगा तरी मला नाही आवडत असं हे वागणं बघा ना हो आधी काय म्हणत होत्या ही भानू चेटूक करते चेटूक आणि आता ही अंजू ती म्हणते भानू जादूगर आहे ती जादू करते हे मात्र खरं आहे वहिनी भानू आहे जादू हो समीर भाऊजी आता तुम्ही पुन्हा सुरू होऊ नका वहिनी तुम्हाला नाही माहित आपल्या भानूच्या नजरेतच जादू आहे आपली भानू काय नाही गप्पा बसा जरा तुम्ही निघा राहू द्या ना तुम्हाला नाही कळणार ते नाही कळत आहे ना नको कळू दे निघा काय रे वा एकदम टिप टॉप होऊन कुठे चाललास हा फॉरेनला काय ताई चेष्टा करताय बँकेतनं कॉल आला होता ते म्हणाले आधार कार्ड नसेल तर खातं बंद करावं लागेल अरे वा तुझं पण बँकेत खातं आहे ऐकून बरं वाटलं अरे पण होईल काम तू जा जा इथेच आहे ऑफिस कुठे आहे ऑफिस अरे इथेच आहे कोपऱ्यावर ऑफिस तिथे ना खोटे बाई म्हणून आहेत छान आहेत तुला मदत करते कोपऱ्यावर कुठे अरे ते स्टेशनरीचं दुकान नाही का तिथून असा पुढे गेलास ना की डावीकडे वळलास ना की ती गल्ली आहे बघ तिथेच उजव्या हाताला आहे कोपऱ्यात बरं थँक्यू आजच जातो ना आजच्या आज आधार कार्ड बनवून घेतो हा जा जा अहो आधार कार्डचं ऑफिस कुठे इथेच सांगितलंय कुठेतरी आधार कार्डचं ऑफिस हा नाही हो इथे नाही कुठे अहो आमच्या शोभाताईंनी सांगितलं इथेच आहे कुठेतरी बताई नाही हो नाही सांगा ना अहो कुठे चालले अहो नाही हो माहित नाही मला अहो काय शोधताय तुम्ही हो आधार कार्डचं ऑफिस शोधतोय इथेच आहे ना कुठेतरी कोणी सांगितलं आमच्या वाडीतल्या शोभाताई आहेत ना त्यांनी सांगितलंय अजून काय काय सांगितलं तुम्हाला जाऊन खोटेबाईंना भेटा मीच आहे खोटे बाई अरे वा चालतं चालतं ऑफिसही भेटलं चला आता आज जाऊ तुमच्यासोबत येऊ ना मी चला ओ तुमचे पैसे पडले तुमचे पैसे पडले हा माझे हो इथे कुठे इथे कुठे म्हणजे आधार कार्डच्या ऑफिसला जायचंय ना तिथे चालूय पण आता तर आता जास्त प्रश्न विचारू नका हे बघा इथे लिहिलंय आधार कार्ड सर्व्हिस सेंटर हा हा पण मला कळत नाही आपण अचानक आयुष्यात कधी काही घडू शकतं आता वेळ वाया घालू नका गर्दी नाहीये तुम्ही तुमचं काम करून घ्या मी येतेच तुम्ही कुठे जाताय मी जरा खाऊन येते आणि हो वरती माझं नाव सांगू नका माझ्यावर जळणारी खूप लोक आहेत तुमचं काम रखडून ठेवतील तुम्ही तुमच्या कामाला जा आता इथेच का इथेच जातो
बरं झालं. काही घोळ झाला असता ना पुन्हा तर मोहन परत चिडला असता. काय म्हात्रे, आज जोरात काम सुरू दिसतंय. हो चालू आहे काय. आज पण म्हात्र्यांना हाफ डे घ्यायचा असेल. हो, काय सांगता येत नाही. येईल लगेच बायकोचा फोन. आणि बायकोचा फोन आला रे आला की म्हात्रे निघाले. घ्या, आला फोन. अहो अननोन नंबर आहे. हॅलो, हा कोण? हा मोहन म्हात्रेच बोलतोय. काय काय बोला बोला. हा हो बँकेतून ना, बँकेतून बोलताय. बरं बरं. हो, माझ्या आणि माझ्या बायकोचं शोभाचं जॉईंट अकाउंट आहे. हो. आधार कार्ड काय अकाउंट बंद होईल? अहो नाही, असं नका करू. मी काय म्हणतो ऐका. ऐक. बापरे, आता काय करायचं? आता आधार कार्ड बनवावंच लागणार. तुम्हाला काय सांगू, एका फोटो पायी भानूनी केवढा गोंधळ घातलाय. काय म्हात्रे, काय झालं? अहो मॅडम, मला ना घरी जावं लागणार आहे जरा. म्हात्रे, अहो मॅडमने विचारलं तर त्यांना काय सांगायचं? प्लीज जरा सांभाळून घ्या ना. काय ते आधार कार्ड काढायचंय, आधार कार्ड साठी फोटो काढायचे. ते नाही काढलं ना कार्ड तर बँक अकाउंट बंद होतं. आत्ता फोन आला होता बँकेतनं. प्लीज जरा सांभाळून घ्या. प्लीज, मी आलोच. यांना काय झालं? दांडिया जिंकल्याने मोजून रागवल्या ती का माझ्यावर? काय लोक बी असतात ना खरंच. अंजू, मी फक्त तुला हात लावलाय, बांधून ठेवलेला नाहीये. कोण असायला होत? अशी काय भूत बघितल्यासारखी वागते? काय झालं? ताप आले? अगं मी नक्की काय समजू? काही नको समजू तू. तुझा ऐक ना, खाली बांगडीवाला आलाय. चल ना बांगड्या भरायला. नाही, मी नाही येत. तू जा, तुझं जा. मला काय झालं? माझ्या पोटात दुखते. अंजू, गुड न्यूज आहे ना? अगं मग नीट बोल ना पटापट. खाली जाईल ना तो निघून. मला तुला काय काय कसली मीटिंग चालली? अहो काही मीटिंग नाही. खाली बांगडीवाला आलाय ना, तर हिला म्हटलं चल ना बांगड्या भरायला. हा, मग बरोबर माणसाला तू सांगतेस ग. आता आपल्या चाळीमध्ये श्रीमंत हीच आहे, हो की नाही अंजू? अगं आमच्या यांच्याकडनं तुझ्या मामाचे लॉटरीचे पैसे घेतलेस की नाही तू? हा, घेतलेस ना? नाही, म्हणजे आता तू मामाला तर ते दिले नसशीलच, नाही का? मग ते पैसे आहेत ना तुझ्याकडे, त्यातनं घे बांगड्या. हा, या अशा काय बोलल्या तुला? माझ्या पोटात दुखते, मी जाते. अरे अरे, ए माझ्यासाठी पण ठेवा ग. त्या हिरव्या बघू. घ्या घ्या. हा, ठसेवाला एकदम फर्स्ट क्लास. हा, मस्त आहेत एकदम. कशा डझन? अहो 50 रुपये डझन. काही फेकू नका. बांगड्या विकताय का लुटायला आलात? बहिणी बांगडा घेताय? हो ग. कशा आहेत? 50 रुपये डझन सांगतायत. 50 रुपये? हो ना. हो ताई, महाग नाही. क्वालिटी बघा म्हणजे कळेल तुम्हाला. क्वालिटी काय डोंबलाची? कमी करून दिल्या तर घेतो, नाही तर नको. काय ग? नको नको. अहो, घेऊन बघा मग कळेल क्वालिटी. चिमणे, हे घे ना घुंगरूवाल्या चांगल्या. ए लता, घे ग तिला. खाली बघ. खाली नको, चपला नाही होत. काय घ्या, त्या बाजूला. तू कुठे राहिली आज? नाही तेव्हा सगळ्यांच्या आधी हजर असते. आज कुठे गायब आहे कुणाच ठाऊक. अगं गायब नाही झाली, तिच्या पोटात दुखतंय म्हणून ती आली नाही. असं अचानक काय झालं पोटात दुखायला? आमच्या ह्यांचे पैसे खाल्ले ना,
ते पचले नसतील म्हणून पोटात दुखते. शोभाताई ना एक संधी सोडत नाही कोणाला बोलण्याची. ए सामे थांब थांब, हे बघ लोड होत. आला आला आला, येतंय येतंय येतंय. असाच धर रेंज जाईल नाही तर. आला माझं ऑनलाईन आधार कार्ड आलेलं आहे. काय हो समीर भाऊजी, काय झालं ओरडायला? लग्न बिग्न ठरलं की काय? नाही हो, माझा ऑनलाईन आधार कार्ड आलाय. अरे वा समीर भाऊजी, अभिनंदन. थँक्यू. आमचं पण येईल लवकर, आता कालच जाऊन काढून आलोय. हे बरं केलं वहिनी. एकदा का आपले डॉक्युमेंट्स आपल्या बरोबर असले ना मग काहीच प्रॉब्लेम होत नाही. हा याला काय झालं? अगं हा सुद्धा आधार कार्ड काढायला गेला होता, मीच दिलं होतं त्याला. काय काढला? काम झालं पण खूप त्रास झाला मला. अरे मग त्या खोटेबाईंना भेटायचं ना, त्या खूप चांगल्या आहेत. त्या मला दरवाजापर्यंत सोडून गेल्या, त्या परत आल्याच नाही. अरे नाही रे, अरे आम्हाला त्या खोटेबाईंनीच आधार कार्ड काढून दिलं. खूप छान बोलले आमच्याशी. आमच्या ह्यांना फोटो सुद्धा पाठवून दिला, आहे त्यांच्या पाकिटात. काय फेकताय वहिनी? अहो माझ्या आधार कार्ड वरचा फोटो बघितला ना, इतका भयंकर आलाय, बेशुद्ध पडायचा बाकी राहिलो होतो मी. मग बरोबर आहे ना, जो जसा असेल तसाच फोटो येणार ना. हे म्हण्या, हे काम होते तुला बघतो मी नंतर. थांब. मालक इतके लवकर कसे आले? बघायला हवं. काय हो काय लवकर आला? ते थोडं काम होतं म्हणून आलो. पगार आणला? पगार हो म्हणजे कसला विचार करताय? पगार पगार हो हो. ते काय आहे, बँकेत आधार कार्ड घेऊन बोलवलंय आपल्याला. हा मग आपण काल काढलंय ना, येईल 2-3 महिन्यात. पण ते 2-3 महिन्यात नाही, आता हवायचं ना आधार कार्ड. मला काय झालं? बँकेत आधार कार्ड घेऊन बोलवलं होतं. म्हणजे? अरे मोऱ्या, पण टेन्शन कशाला घेतो? मी नेटवर आता बघतो. रिसिप्ट दे मला तुझी. आम्हाला ना रिसिप्ट दिली. हो असं कसं होईल वहिनी? हे बघा माझी रिसिप्ट. आणि मोन्या, मला आहे ना मेसेज पण पाठवलाय आधार कार्ड वाल्यांनी. हा बघ. अय्या, आमच्याकडे अशी रिसिप्टच नाही आणि असं काही मेसेज पण नाही आला. मला तर काहीतरी गडबड वाटतेय. मला पण तेच वाटतं. तुमच्या 5 बोटांचे ठसे घेतले होते का त्यांनी? नाही. अरे देवा, फोटो तरी काढला का? हा फोटो काढलाय ना. फोटो द्या, फोटो. फोटो कशाला दाखवायचं? फोटो नको, राहू दे. अहो फोटो दाखवायला काय प्रॉब्लेम आहे? देतो फोटो कशाला पण पाहिजे? कळू दे ना त्यांना पण फोटो. कळवायचं त्यांना, काय कळवायचं आपलं? आधार कार्ड वाल्यांना कळलं म्हणजे झालं. हे बघा हा बघा. बघू भाऊजी. हा काय झालं हसायला? अहो वैदी, हसू नाही तर काय करू? अहो आधार कार्ड एकट्याच असतं. जॉईंट आधार कार्ड असा काही प्रकारच नसतो. प्रत्येकाला सेपरेट आधार कार्ड मिळतं. वहिनी थांबा. हे बघा, हे असं असतं आधार कार्ड. माझा पण काढलाय, माझाही दाखवा ना. हे घे. असं असतं का? मग आधार कार्ड काढायला कुठे गेला होता वहिनी तुम्ही? इथेच आपल्या कोपऱ्यावर. काही तुम्ही तिथे म्हणते तिथे काहीच नाही, मी जाऊन आलो. अरे असं कसं होईल? आपल्या एरियात एकच आधार कार्ड केंद्र आहे, हनुमान मंदिराच्या बाजूला. हा बरोबर, मी तिथे जाऊन आलो. किती लांब आहे ते, बापरे. वहिनी मला सांगा, तुम्हाला पत्ता कोणी दिला होता? हा हिने, भानूने.